सहकारात राजकारण आल्यास शेतकरी संपेल हे स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी देऊन गेलेल्या संदेशाचे थोरात विखे यांनी पालन करत सहकारात राजकारण नको म्हणून दोन्ही कारखान्याच्या निवडणुका या बिनविरोध करून घेतल्या. त्या केवळ शेतकऱ्यांच्या हिताकरिता राजकारण द्वेषाचे नव्हे तर विकास व लोक कल्याणकरिता करण्याचे हे विखेचे धोरण असल्याचे मत पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे निवडणुकीतून आलेल्या गावड्यातील पाणी पूजन व वीज वितरण कंपनीचे सबस्टेशनच्या भूमिपूजन प्रसंगी डॉक्टर सुजय विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती माजी सदस्य तबाजी मंतोडे होते, तर विखे कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे, भगवानराव इलक, गुलाबराव सांगळे, पोपटराव वाणी, जेहूरबाई शेख, गोकुळ देगे, सरुनाथ उंबरकर, भारतराव गीते, रावसाहेब घुगे, नानासाहेब शिंदे, अशोक तळेकर, अनिल भोसले, विजय म्हसे, अशोक जराड, मोहित गायकवाड, दीपक रट्टे, सरपंच सुनील मंतोडे, सतीश जोशी, प्रकाश शिंदे, राजू नागरे, बांधकाम अभियंता काशीनाथ गुंजाळ, वीज अभियंता प्रदीप वाटमवार, प्रेमराज पाटील आदीसह शासकीय कर्मचारी व परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत विखेंना मताधिक्य मिळते, मात्र ग्रामपंचायतीत आपला सत्ता काय येत नाही हे कोडे काय लक्षात येत नाही. सत्ता नसेल तर विकासात्मक कामाला मर्यादा येते, तेव्हा भविष्यात यात सुधारणा होणे महत्वाचे आहे. तर निळवंडेवर 40 वर्ष राजकारण झाले, आरोप प्रत्यारोप झाले, एकाच मुख्यमंत्र्यांनी 3 वेळा भूमिपूजन केले, मात्र सर्व काही झाले. मात्र निळवंड्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे पुण्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच लाभले. आता निळवंडे कालव्याच्या प्रत्येक लाभार्थी पर्यंत पाणी पोहोचू लागले. येत्या 2 वर्षात कुठलाच भाग जिरायत राहणार नाही, अशी ग्वाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शेवटी. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची गावापासून ते पाणी पूजन स्थळी गाजत वाजत मिरवणूक काढली. भगवान बाबांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेऊन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत पाणी पूजन केले.